मित्रांनो, या पाच तुमच्याकडे बी कधी जुन्या नोटा असतील ना तर तुम्ही मालामाल होऊ शकता. हा, ही गोष्ट एकदम खरी आणि सत्य आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो, या पा माझ्याकडे ना आता जुन्या नोटा आहे आणि त्या बी ट्रॅक्टरच्या आहे. तुम्हाला दिसते का याच्यावरचं ट्रॅक्टरचं चित्र दिसतं? मित्रांनो, तुमच्याकडे या पाचच्या नोटा असतील जुन्या कधी ट्रॅक्टरवाल्या तर तुम्हाला समजा तुम्ही लाखोपती करोडपती होऊ शकता. इतकी संधी आणि इतकी तुम्हाला सांगतो सुवर्ण संधी आता सरकारनं गव्हर्नमेंटनं स्वतः म्हणजे स्वीकारलेली आणि मान्यता केलेली. आणि ही फेक न्यूज नाही मित्रांनो, ही न्यूज आहे ना पुरी प्रॉपर खरी आहे आणि पेपरात आली म्हणून मी तुमच्या पुढे शेअर करतोय. कारण पेपरात आहे ना खोट्या बातम्या येत नाही, जिथं काही सत्य घटना घडली तीच येत राहते. एक टायमाला तुम्ही बातम्यात तरी समजा एखाद्या न्यूज चॅनलवाल्याचं ते एखाद्या टर्रेपाना ऐकतात, पण पेपरात जी गोष्ट छापली ती समजा तर ती ओरिजिनलच छापली, घटना घडी तरच येते ती. तर मित्र, हे जे पाचच्या नोटा दिसतात तुम्हाला पाचच्या, या तुमच्याकडे कधी ट्रॅक्टरवाल्या असतील तर तुम्ही समजा लखोपती म्हणजे कम से कम तुम्हाला 50,000 तर भेटले समजा. तर 100% हे लिहून घ्या तुम्ही असे कागदावरती, नाही तर बॉन्डवर लिहून घ्या, तुम्ही मालामाल झाले. आणि अगर कधी लक्की मध्ये मित्र तुमच्याकडे कधी या ट्रॅक्टरच्या नोटामध्ये कधी समजा याच्यावर जो नंबर दिसतो तुम्हाला तर 876 वाला नंबर कधी समजा म्हणजे सॉरी 786 वाला नंबर कधी तुम्हाला भेटला 786 वाला नंबर कधी लक्कीने कधी या पाचच्या नोटीमध्ये कधी भेटला मित्रांनो, तर त्या नोटीची किंमत तुम्ही विचार बी करू शकत नाही, इतकी भेटन तुम्हाला. हो, इतक्या जुन्या नोटाचे लोक चाहते. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमच्याकडे कधी नोटा कोणची असू द्या, ती नोट ती 1 रुपयाच्या नोटीपासून कधी असा ना, 1ची असू द्या, 2ची असू द्या, 5ची असू द्या, किंवा ती 20च्या असू द्या, किंवा 10च्या असू द्या, 50ची कितीची बी नोट राहू द्या, 100 500ची काय असा ना, फक्त नोट असेल तर सांभाळून ठेवा. आणि तुम्हाला सांगतो त्या नोटीला फक्त संग्रहालयामध्ये जा तुम्ही, तुमच्या जिथं कुठं जवळ आहे ना नोटा जुन्या नोटा घ्यायचं जे संग्रहालय आहे का तिथं जा आणि तिथं चौकशी करा मित्रांनो. नोटा अशा कोणाच्या पॉकेटमध्ये पडेला असतात, घरामध्ये कपाटामध्ये पडेला असतात, बरोबर आहे, किंवा मग कोणी जपून ठेवतं पुढे बी जड्या खायला चांगल्या बंदूक मध्ये. तर मित्रांनो, त्या नोटा बाहेर काढा, त्या नोटावरती नंबर आहे का पहा. तुम्हाला कधी 786 नंबर कधी असन काय 786 7 8 आणि 6 786 हा आकडा कधी त्या नोटीवर असला मित्रांनो तर तुमच्या त्या नोटीची किंमत करोडोमध्ये पण राहू शकते. करोडोमध्ये ह्या नोटामुळे तुम्ही करोडपती पण होऊ शकता. लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी, ध्यान धरून या शब्दाकडे लक्ष राहू द्या. आणि जिथं कुठं ज्या व्यक्तीकडे बी कधी नोटा आढळत असन, जितक्या जुनी नोटा असन तितकं तुम्हाला जास्त पैसे देणार ती माझी खात्री आणि माझी गॅरंटी मित्रांनो. हे माझ्या शब्दाला तुम्ही ध्यानात धरा. तुम्ही आजच लखोपती करोडपती बनू शकता केवळ ह्या जुन्या नोटामुळं. तर त्याच्यामुळं ह्या नोटा कधी तुम्हाला तुमच्या घरात पडेल असतील तर बाहेर काढा आणि त्याची चौकशी करा, गुगलवर सर्च करा जुन्या नोटा कुठे घेते म्हणून. तुमच्या जवळच्या जवळ ते ठिकाण जे असन तिथं जाऊन त्या नोटा तुम्ही एकदा दाखवा आणि त्या नोटाची काय प्राइस आहे ती पहा फक्त एकदा. ती नोट कोणची असो, मग 1 पासून तर 500 पर्यंत, तुम्हाला काय सांगतो मी, 1 पासून 500 पर्यंत जी असन ती नोट तुमची, ती तुम्ही तुमचे डॉलर सुद्धा कामात येतील बरं का. ते चिल्लर डॉलर असतात ना ते सुद्धा महत्वाचे मित्र. पण मी तुम्हाला सध्या आता नोटाचं सांगतो, कारण नोटाचं पेपरात आलं म्हणून मी ती गोष्ट तुमच्या पुढे शेअर करतोय. तुमची गरिबी दूर हटणार, तुम्ही मालामाल होणार आणि तुमची लाईफ सेटल होणार. काही लोकांना छंद खूप राहतो नोटा चिल्लर डॉलर हे ते कानू जमा करायचे. आता लक्की मध्ये मी ह्या नोटा जमा केल्या त्या 5-5च्या माझ्या पॉकेटमध्ये आणि त्याच्यामध्ये त्याचं चित्र आलं ट्रॅक्टरवाली नोट. हे बा ट्रॅक्टरवाली नोट आहे. फक्त हिच्यावर कधी मित्र हो नंबर आहे, याच्यावर नंबर काय माहिती आहे, शेवटचे 3 अंक 963. अगर कधी इथं 786 नंबर असता मित्र होतो मी माला झालो होतो. मग शपथ माझा की नाही, मग तर आपल्याकडे 4 व्हीलरच असती यास. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो, तुमच्याकडे असं तर ध्यान धरून घरात पहा कुठं ठेवले काय, आणि लवकर आहे ना जवळच्या नजीक जे जिथं बी कुठं जे संग्रहालय असेल तुमच्या त्या संग्रहालयामध्ये जा, जिथं नोटा घेते जुन्या, आणि मालामाल व्हा. व्हिडिओ कसा आवडा मला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का मित्रांनो. मग जय हिंद, जय महाराष्ट्र.